ती नोट दिसतेय त्या कस्टमरच्या हातात, त्याला एक होल आहे आणि अजून हे कलिंगडवाल्या अण्णाला माहित नाहीये. याचा फायदा घेऊन या कस्टमरने ती नोट अण्णाला खपवली. पण जेव्हा अण्णाने ती नोट न कळत दुसऱ्या कस्टमरला दिली, त्या कस्टमरने ती चापसून अण्णाला परत केली. तेव्हा झालेल्या स्कॅमचा वैताग अण्णाने भुवया वर करून व्यक्त केला. पण आपल्या बादलीवाल्या गल्ल्यातून त्याला दुसरी नोट देऊन ती होल पडलेली नोट अण्णाने वरच्या खिशात ठेवून दिली. आणि हे सगळं आधीपासून पाहत असलेला मी सांगण्याऐवजी कॉन्टेंटचा कट रचत होतो. पण तेव्हा एक प्रश्न पडला, अण्णाने ती नोट खपवण्याचा प्रयत्न का नाही केला आणि स्वतःचं नुकसान का स्वीकारलं? आता जगताप काकू पवार काकूंकडे त्यांच्या नंदेच्या भरलेल्या सिलेंडरचं गॉसिप करतात, तसं या कस्टमरचं गॉसिप मला अण्णांशी करायचं होतं. पण जेवलीस का विचारल्यानंतर माझी क्रस जसं रिॲक्ट करते तेवढ्या निरीच्छतेने अण्णांनी होला हो केलं. मग जेव्हा हक्काने आणि हट्टाने विचारलं तेव्हा अण्णा बोलला, चलता है इतना सेठ, अनुभव है, आदमी है तो ऐसा होता है, हम वैसा करेंगे तो अपने में फर्क क्या रहेगा. आता अण्णाला अनुभव कसला हा तुमच्यासारखा मलाही प्रश्न पडला. त्यावर अण्णा बोलला, बंबई में था एक दोस्त, दोनों ने मिलके धंधा खोला, पर भरोसा था करके मैंने हिसाब कभी मांगा नहीं. फिर जब 6 महीने बाद समझा काम दोनों का, मेहनत दोनों की, पसीना दोनों का, पर पैसा सिर्फ एक ही के अकाउंट में जाता. तब समझा दोस्त की नियत में भी छेद है. तेव्हा मला स्टॅम्प पेपर आणि अग्रीमेंट यांची किंमत कळली. अण्णा प्रामाणिक होता पण सावध नव्हता. आत्ताही मला मग कलिंगड खाताना ती लहानपणीची लाकूड तोड्याची गोष्ट आठवली. का तो लाकूड तोड्या खुळ्यासारखा सोन्या चांदीच्या कुऱ्हाडी रिजेक्ट करायचा? मी माझा राग कलिंगडांच्या बियांसोबत थुकला. मग शेवटी त्याच्या प्रामाणिकपणावर त्याला तिन्ही कुऱ्हाडी भेटतात बाबा हे आठवून जरा गार वाटून गेलं. मी आज एका लाकूड तोड्याला भेटलो होतो. पण अण्णा माझ्या या गोष्टीतल्या लाकूड तोड्याला सोन्याची कुऱ्हाड केव्हा भेटणार? अण्णा बोलला, मिल गया मेरे को. मी विचारलं काय? तो बोलला, चैन की नींद. मग मी विचार केला, उशाखाली लाखो रुपये घेऊन राहणाऱ्यांना तरी भेटत असेल का चैन की नींद? कलिंगड संपलं आणि आता आम्हाला गोकर्णा टेम्पलला जायचं होतं या कूल आज्यांना भेटायला. तोपर्यंत तुम्ही फॉलो करा प्रामाणिकपणे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला जातो. वेदांत जातो ना, येतो म्हणाव. हा सॉरी, येतो.